हालेलुया, बोले यीशु मसीह की देवाला धन्यवाद की परमेश्वराने आपल्याला शब्बात दिवस दिला आणि या दिवशी परमेश्वराची आराधना करण्यासाठी त्याने अनुग्रह दिला, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो। यावेळेस आपण वचनाकडे जाऊ आणि विश्वास ठेवू की परमेश्वर आपल्याशी बोलेल। आमेन। एक छोटीशी प्रार्थना आपण करू आणि आपण सर्व देवाच्या आश्रयाकडे जाऊ। सर्वशक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण एक सुंदर समय तू आम्हाला दिला। आम्ही तुझ्या पवित्र चरणी येऊन तुझी आराधना स्तुती भक्ती केली प्रभू, ती तू मान्य केली असा आम्ही विश्वास ठेवतो देवा, कारण तू आराधनेत विराजमान असणारा आमचा परमेश्वर आहे। मी प्रार्थना करतो देवा, आज परत एकदा एक आत्मिक भूक आणि तहान घेऊन आम्ही तुझ्या चरणी येतो। तू आमच्याशी बोल देवा, तुझ्या जिवंत वचनाद्वारे आमच्याशी बोल प्रभू। आणि पिता, आम्ही तृप्त व्हावं, आम्ही आशीर्वादित व्हावं, आम्ही शिकावं, समजावं, यासाठी आमची समज, आमची बुद्धी तू उघड परमेश्वर। मी तुझा दास या नात्याने तुझ्या चरणी येतो। माझ्या जिभेचा ताबा घे, या शरीराचा ताबा घे आणि पवित्र आत्म्याने नियंत्रित करून मला चालव। मी घटावं, तूच वाढावं, तूच दिसावं आणि तुलाच गौरव मिळावा असो। तुझी इच्छा पूर्ण कर। पवित्र आत्म्याने मला आणि इथे जमलेल्या प्रत्येकाला तू नियंत्रित कर। आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली, आमेन। आपण एक वचन काढू, योहान कृष वर्तमान, योहान कृष वर्तमान याचा 11वा अध्याय। योहान कृष वर्तमान याचा 11वा अध्याय। आपल्या सर्वांना अगदी परिचित असं ते देवाचं वचन आहे किंवा ती गोष्ट आहे जी घडलेली आहे। सर्वजणांना माहिती असेल की लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं ना। लाजराला येशूने काय केलं? 4 दिवस झालेले होते लाजराला मरून, आणि बायबल असं म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्ताने लाजराला जिवंत केलं। ती घटना आहे, त्याच्यातून काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत आणि आपण बघू देव आपल्याशी काय बोलतो। योहान याचा 11वा अध्याय आणि वचन 38 पासून पुढे वाचा। वचन 38 पासून पुढे। येशू पुन्हा मनात खवळून, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा लाजराच्या कबरेवर आला, तर बायबल असं म्हणतं येशू पुन्हा खवळून कबरेकडे आला। कबरेकडे आला, ती गुहा होती आणि ती एक गुहा होती,
आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली आणि होती. त्या गुहेच्या तोंडावर एक मोठा दगड लावलेला होता. येशूने म्हटले, धोंड काढा. येशूने म्हटले की ही धोंड, हा दगड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, पण तेवढ्यात लाजराची बहीण मार्था म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल. त्याचा वास येत असेल, कारण 4 दिवस झाले त्याला मरून. पुढे येशूने तिला म्हटले, हा? तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. यावरून मृताला ठेवले होते, ते ठेवून त्यांनी धोंड काढली. हा? तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हा? हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. आता प्रभू येशू ख्रिस्त त्या कबरेच्या समोर उभा राहिला, धोंड काढलेली आहे, आणि येशू ख्रिस्ताने वर पाहिलं आणि म्हटलं, हे बापा, तू नेहमी माझा ऐकतोस, असा मी विश्वास ठेवतो, तुला धन्यवाद देतो. आणि मग पुढे काय झालं? मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे त्याच्या करता मी बोललो, हा? यासाठी की तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा. हा? असे बोलून त्यांनी मोठ्याने हाक मारून म्हटले. बायबल असं म्हणतं, असे बोलून येशू ख्रिस्ताने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. लाजरा बाहेर ये. आता नीट लक्ष द्या, लाजर किती दिवसापासून मरून पडलाय? 4 दिवसापासून. आणि बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्त त्या कबरेसमोर गेला, धोंड बाजूला केली आणि छोटीशी एक प्रार्थना केली, देवाला धन्यवाद दिला, आणि मग त्याने हाक मारली. काय मारली? हाक मारली, लाजरा बाहेर ये. आणि मग पुढे काय झालं वाचा? तेव्हा जो मेलेला होता, तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. तो बाहेर आला. म्हणजे लाजर काय झाला? जिवंत. बोला, लाजर काय झाला? आणि लाजर कशातून बाहेर आला? कबरेतून. बोला, लाजर कशातून बाहेर आला? कबरेतून. पण पुढे काय लिहिलंय वाचा? त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले, त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले, व तोंड रुमालाने वेष्टलेले आणि होते. सगळं तोंड, चेहरा जो आहे तो रुमालाने वेष्टलेला, येशूने त्यांना असा तो बाहेर आला. तो बाहेर कसा आला? लाजर कसा बाहेर आला माहिती का? जसं त्याला ठेवलेलं होतं तसाच बाहेर आला. बायबल काय म्हणतं? येशू ख्रिस्ताने हाक मारली आणि लाजराला जिवंत केलं. पण जिवंत झाल्यानंतर आहे ना, लाजर जिवंत झाला, पण जेव्हा बाहेर आला ना, तो जसा मध्ये टाकलेला होता ना तसाच बाहेर आला. बघा, नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, प्रेत वस्त्राने त्याचं सगळं शरीर बांधलेलं होतं, हात पाय, त्याच्यानंतर तोंड सुद्धा काय केलेलं होतं? बांधलेलं होतं. याचा अर्थ पूर्ण कपड्याने त्याला गुंडाळलेलं होतं. म्हणजे ज्यावेळेस लाजर उभा असेल त्यांच्या समोर, तर तो कोणासारखा दिसतोय? जसं प्रेत होतं. पहिले काय होतं? प्रेत होतं. फक्त एवढं होतं की ते प्रेत झोपलेलं होतं. आता प्रेत काय झालंय? उठलंय. समजतंय तुम्हाला काय झालं? नीट लक्ष द्या. लाजर तोच आहे. मेलेला होता तेव्हा पण तसाच दिसत होता, आणि आता जिवंत झाला तरी तसाच दिसतोय. मेला होता तेव्हा पण तोंड झाकलेलं होतं, आता जिवंत झाला तरी तोंड. मेलेला होता, हातपाय बांधलेले होते, प्रेत वस्त्रांनी त्याला बांधलेलं होतं, आता जिवंत झाला तरी सुद्धा तसाच बांधलेला आहे. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला निवडलं. मेलेल्यातून काय केलं? देवाने आपल्याला जिवंत केलं. आपण पापात मरून पडलेलो होतो ना, मग प्रभूने आपल्याला पापातून काय केलं? काढलं, जिवंत केलं. पण प्रॉब्लेम हा आहे, बरेच लोक ना अजून पण बांधलेलेच आहेत. काय आहेत? बांधलेलेच आहेत. मला एक सांगा, लाजर कोणासमोर उभा आहे? येशू समोर. बोला, कोणासमोर उभा आहे? पण काय तो येशूला पाहू शकतो का? कारण त्याचा चेहरा बांधलेला आहे. त्याचा चेहरा रुमालाने बांधलेला आहे त्याचा चेहरा. म्हणजे ज्याने मला जिवंत केलं त्याला सुद्धा लाजर बघू शकत नाही. बऱ्याचदा प्रभूवर विश्वास ठेवतात, देवाचा अनुभव घेतात, पण ज्या देवाने अनुभव दिला ना त्याला सुद्धा बघू शकत नाही. का बरं? कारण प्रेत वस्त्रांनी शरीर काय केलेलं आहे? मग येशूने पुढे काय म्हटलं वाचा? येशूने त्यांना म्हटले, याला मोकळे करून याला मोकळे करा आणि जाऊ द्या. हालेलुया. येशूने म्हटलं, मी जिवंत केलं. मी काय केलं? आता त्याला मोकळं करायची जबाबदारी कोणाची आहे? तुमची. बोला, कोणाची आहे? बांधलं तुम्ही ना, आता तुम्ही त्याला काय करा? मोकळे करा. नीट लक्ष द्या. एक व्यक्ती जेव्हा देवाच्या राज्यामध्ये येतो ना, प्रभू त्याला जिवंत करतो, पण तुम्हाला माहिती का, त्याला मोकळं करण्याची जबाबदारी आपली आहे. हालेलुया. मंडळीचं काम आहे की त्या लोकांना काय केलं पाहिजे? त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढायचं काम कोणाचं आहे? नीट लक्ष द्या. त्याचे हात मोकळे करायचं काम कोणाचं आहे? नाही तर तो बांधलेलाच राहील. लक्षात घ्या. आज अनेक विश्वासी लोक चर्च मध्ये आहेत, जिवंत आहेत, पण बांधलेले आहेत. बोला, काय आहेत? डोळे कसे आहेत? बांधलेले. कान कसे आहेत? बांधलेले. तोंड कसं आहे? बांधलेले. हात कसे आहेत?
नाही काही करत ते देवासाठी, ना ते देवाला बघत, ना ते देवाचं ऐकत, ना देवाची स्तुती करत, ना आपल्या हातांनी देवासाठी काही काम करत, ना देवाच्या मार्गात चालत. का? कारण सगळं शरीर काय आहे? बांधलेलं. येशू काय म्हणतो? त्याला काय करा? मोकळं करा. बोला काय करा? जोपर्यंत आत्मिक जीवनात तुम्ही मोकळे नाही होत, तुम्ही सुटत नाही, तुमचे डोळे उघडत नाही, तुमचे कान उघडत नाही, तुमचं तोंड देवासाठी उघडत नाही, तुमचे हात मोकळे होत नाही, तोपर्यंत तुम्ही बांधलेलेच आहात. बायबल म्हणतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. बोला सत्य काय करेल? वचन जे असतं ना देवाचं, ते आपल्याला मोकळं करतं, ते आपले डोळे उघडतं, ते आपले कान उघडतं, ते आपलं तोंड उघडतं, ते मनुष्याला पूर्णपणे मोकळं करून टाकतं. देवासाठी एक उपयोगी पात्र तुम्ही तेव्हा बनाल जेव्हा देवाचं सत्य तुमच्या कानी पडेल. हालेलुया. एक वचन वाचा, फिलेमोनाचं पत्र काढा. फिलेमोन, एकच अध्याय आहे फिलेमोनाचं पत्र, एकच अध्याय आहे तो. फिलेमोनाला पत्र, बाकीच्या लोकांना वाटले हे नवीनच पत्र आहे का? आहे का नाही बायबल मध्ये? एकच अध्याय आहे तो, सगळ्यात छोटा आहे ना. तुम्हाला माहिती का? माझ्याकडे बघा पहिले, हे फिलेमोनाला पत्र जे आहे ना, एका श्रीमंत माणसाला पौलाने लिहिलेलं पत्र आहे. फिलेमोन नावाचा एक व्यक्ती होता जो खूप श्रीमंत होता, पण पौलाने त्याला सुवार्ता सांगितली होती. कोणी? पौलाने. आता बोलत जा बरं का, मेल्यासारखे बसायचं. बोलत जा, मी काय म्हणतो तो. पौलाने सुवार्ता सांगितली होती. पौलाच्या सुवार्तेद्वारे हा फिलेमोन देवामध्ये आला होता, उद्धार पावलेला व्यक्ती. आता नीट लक्ष द्या, हा फिलेमोन जो आहे, मी तुम्हाला पहिले त्याच्याबद्दल का सांगतोय की तुम्हाला ते वचन कळावं. आमेन. हा फिलेमोन जो आहे त्याच्याकडे एक दास कामाला होता, त्याचं नाव होतं अनेसिम. काय नाव आहे? तिथे लिहिलेलं आहे बायबल मध्ये, ते आपण वाचू. त्याचं नाव होतं अनेसिम. नावाचा दास या फिलेमोनाकडे गुलाम म्हणून कामाला होता. काय झालं? ह्या अनेसिमने फिलेमोनाच्या घरामध्ये चोरी केली. बोला काय केली? त्याचा पैसा चोरला आणि तो पळून गेला. मग फिलेमोनाने काय केलं? त्याच्यावर फिर्याद केली आणि त्याला सैनिकांनी पकडलं, त्या अनेसिमला चोरी केल्यामुळे, आणि त्याला जेलमध्ये टाकलं. अनेसिमला कुठे टाकलं? जेलमध्ये टाकलं. आणि त्याला ज्या जेलमध्ये टाकलं ना, त्याच जेलमध्ये पौल होता. कोण होता? पौल होता. लक्षात घ्या. आता त्याचा दास ज्याने चोरी केलेली आहे, त्या चोरीच्या गुन्ह्यामुळे त्याच जेलमध्ये गेला, ज्या जेलमध्ये ऑलरेडी कोण बसलेला आहे? पौल. त्याला बी जेल झालेली होती पौलाला. एकाच जेलमध्ये अनेसिम आणि पौल होता. आता त्या ठिकाणी काय झालं माहिती का? हा चोरी करून आलेला चोर होता, पण जेव्हा तो पौलाला भेटला आणि पौलाच्या संगतीमध्ये राहिला, तर पौलाने ना त्याला सुवार्ता सांगितली, त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि अनेसिम बदलून गेला. हालेलुया. तो जो दास होता ना, चोर, तो बदलून गेला, त्याचं तारण झालं, त्याचा उद्धार झाला. आणि मग पौलाच्या संगतीत राहून तो बदलला. आणि मग आता त्याला ना त्याची सजा, त्याची जी काही शिक्षा होती ना, ती शिक्षा संपली. मग त्याला आता परत जायचं होतं, अनेसिमला बाहेर निघायचं होतं. मग पौलाने ना फिलेमोनाला पत्र लिहिलं. कोणाला पत्र लिहिलं? की ना मी अनेसिमला परत तुझ्याकडे पाठवतो. हा तुझा दास होता ना, चोरी करून आला होता, मी परत त्याला तुझ्याकडे पाठवतो. आणि म्हणून ते पत्र पौलाने फिलेमोनाला लिहिलेलं आहे. आमेन. आता नीट लक्ष द्या, काय म्हणतो फिलेमोनाला पौल, ते आता वाचू आपण. 8वं वचन, 8व्या वचनापासून पुढे वाचा. याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारे पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतिस्त विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल म्हणतो की मी म्हातारा झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, आणि मी अजून पण बंदिवान आहे, मी जेलमध्ये आहे. मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला, मी जेलमध्ये असताना, बंधनात असताना ज्याला आध्यात्मिक रीतीने जन्म दिला, ते माझे लेकरू अनेसिम. बोला हालेलुया. अनेसिमला काय म्हणतोय? माझं लेकरू. कारण मी त्याला जेलमध्ये काय दिला? जन्म दिला. पापात आला होता तो ना, चोरी करून आला होता, पण ज्यावेळेस पौलाच्या संगतीत राहिला ना, तर पौल म्हणतो मी त्याला जन्म दिला आध्यात्मिक रीतीने, तो बदलला. पुढे वाचा. याविषयी तुला विनंती करतो, तो पूर्वी तुला निरुपयोगी होता. पौल काय म्हणतो बघा, नीट लक्ष द्या. तो पूर्वी तुला काय होता? निरुपयोगी होता. तो तुझा सेवक होता, दास होता, गुलाम होता, पण कसा होता? काहीच कामाचा नव्हता तुझ्या, काहीच कामाचा. त्याने फायदा नाही केला तुझा, तोटा करून बाहेर पळाला होता तो. त्याची चोरी करून निघाला होता हा अनेसिम. लक्षात घ्या. एका दासाने मालकाला कमवून द्यायचं होतं, गुलामाने मालकाला कमवून द्यायचं होतं, पण याने फायदा नाही केला.
फिलेमोनाचा. तर याने चोरी करून हा पळाला होता. म्हणून पौल त्याला काय म्हणतो, पहिले सुरुवातीला हा कसा होता, निरुपयोगी. बोला कसा होता, काहीच कामाचा नव्हता. पण आता पुढे वाचा, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. पण ना आता तो तुला आणि मला दोघांना काय झालाय, उपयोगी. लक्षात घ्या, यालाच म्हणतं, याला मोकळं करा आणि जाऊ द्या. हालेलुया. जेव्हा अनेसिम जेलमध्ये आला होता ना, तो बंधनात आला होता. जेव्हा अनेसिम जेलमध्ये आला होता ना, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये अशी बंधनं होती की तो कोणाच्याच कामाचा नव्हता, ना त्याच्या मालकाच्या ना कोणाच्या. पण बायबल असं म्हणतं, पौलाच्या संगतीत राहिला, पौलाने त्याला बंधमुक्त केलं आणि मग परत त्याच्या मालकाकडे पाठवतोय आणि म्हणतोय, आता ना तो तुला आणि मला दोघांना उपयोगी आहे. हालेलुया. जर तुम्ही चर्च मध्ये येतात, जर तुम्ही प्रभू मध्ये येतात ना, लक्षात घ्या, जर माझा उपयोगच देवासाठी होत नसेल ना, याचा अर्थ अजून पण मी बांधलेलो आहे. मोकळं होणं गरजेचं आहे, देवासाठी उपयोगी होणं गरजेचं आहे, देवासाठी माझं जीवन आहे ना काहीतरी कामात येणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त म्हणून म्हणतो, लाजराला मोकळं करा आणि मग जाऊ द्या. आमेन. नाही तर मोकळं नाही केलं ना, तर तुम्ही त्याच बंधनात राहा. ना ऐकणार, ना बघाल, ना बोलाल, काहीच होऊ शकत नाही तुमच्या जीवनाद्वारे. कारण पूर्णपणे तुम्ही काय आहात, बांधलेले आहात, बंधनात आहात. तुम्ही काहीच करू शकत नाही. देवाची इच्छा आहे की मोकळं करा. बोला काय करा, मोकळं करा. आज प्रत्येकाने फळ देणं गरजेचं आहे. आमेन. प्रत्येकाने देवासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. पण केव्हा, जेव्हा त्यांना मोकळं केलं जाईल. बोला काय केलं जाईल, त्यांचे डोळे मोकळे होतील, त्यांचे कान मोकळे होतील, देवाचं ऐकायला लागतील, देवाला बघायला लागतील, देवाची स्तुती करायला लागतील, हात मोकळे होतील, देवासाठी काहीतरी करायला लागतील, द्यायला लागतील. हे मोकळं होणं गरजेचं आहे आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने. एक वचन वाचा, अजून एक वचन वाचू आपण. लूका शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. लूका शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 30 पासून पुढे वाचू आपण. येशूने उत्तर दिले, लूक 10 वचन 30 पासून पुढे. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली येऊन जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. एका मनुष्याला लुटारूंनी खूप मारलं, त्याच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. त्याचे कपडे काढले, त्याला मारलं, अर्धमेला टाकून त्याला निघून गेले. मग याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. आता याजक चालला होता. बोला कोण चालला होता, याजक त्याच वाटेने चालला होता. बायबल म्हणतं पुढे, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तो त्याला पाहून काय झाला, दुसऱ्या बाजूने चालता. का बरं असं, असं का? समोरचा व्यक्ती कसा पडलेला आहे, अर्धमेला. बोला कसा, कपडे काढून टाकले, त्याला मारलेले, त्याच्या अंगावर जखमा आहेत आणि ना तो मरायला लागलेला आहे, अशा पद्धतीने पडलाय. पण याचकाने त्याला पाहिलं, तरी याचकाला काही वाटलं का, नाही, तो तसाच निघून गेला. पुढे काय झालं, तसंच एक लेवी त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. दुसरा व्यक्ती आला, तो पण सेवा करणार आहे, लेवी. तो पण आला, त्याने पण पाहिलं, तो पण दुसऱ्या बाजूने निघून गेला. पुढे, मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता. मग एक शमरोनी व्यक्ती आला, जो त्या वाटेने चालला असता. तो होता तिथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला, दया आली. बोला काय आली, मला एक सांगा, पहिला कोण आला, याजक. दुसरा कोण आला, लेवी. तिसरा कोण आला, शमरोनी. त्या तिघांपैकी कोणाचे डोळे उघडे होते, शमरोन्याचे ना. मग या दोघांना डोळे नव्हते का, याचकाला डोळे नव्हते का, लेवीला डोळे नव्हते का? पण दिसला कोणाला, शमरोन्याला. बोला दिसला कोणाला, दया कोणाला आली, कळवळा कोणाला आला. तुम्हाला माहिती का, जर आपल्याला कोणाची दया येत नसेल ना, तुम्ही आंधळेच अजून सुद्धा, तुमचे डोळे बांधलेले आहेत. जर एखादा व्यक्ती गरजवंत दिसतोय आपल्याला, पण त्याला बघून जर तुम्हाला त्याची दया येत नसेल, तर याचा अर्थ सरळ होतो, तुम्ही काय आहात, तुमचे डोळे काय आहेत, बांधलेले. याचकाचे डोळे बांधलेलेच होते, लेवीचे डोळे बांधलेलेच होते. पण जेव्हा शमरोनी आला ना, तर शमरोनीला त्याचा काय आला, कळवळा आला. म्हणून ना येशू म्हणतो, याला मोकळं करा आणि मग जाऊ द्या. नाही तर तो कोणाच्याच कामाचा नाही. जिवंत होणं मोठी गोष्ट नाहीये, जगणं मोठी गोष्ट आहे. हालेलुया. समजते मी काय सांगतोय? प्रभू केवळ आपल्याला जिवंत करण्यासाठी नाही आला. देवाची इच्छा आहे, याला मोकळं करा. बोला काय करा, जे हे नाही करू शकत ना ते करा. आणि म्हणून बायबल असं म्हणतो, शमरोनी त्याच्या जवळ गेला, त्याला त्याचा कळवळा आला. आज अनेक लोक अशीच आहेत ना, की ज्यांना एक दुसऱ्यांचा कळवळा येत नाही, दया येत, दिसतं त्यांना की समोरचा अडचणीत आहे, पण आपल्याला दयाच येत नाही. मग याचा अर्थ काय होतो, डोळे आपले
बांधलेले आहेत. बोला, डोळे आपले. रस्त्याने जर तुम्ही कधी चाललेले असाल ना, एखादा उघडं कोणी पडलेलं असेल, एखादी बहीण असेल समजा, भले ती वेडी असेल, काही असेल, तुम्हाला कळते थंडीचे दिवस आहेत, तिच्या अंगावर काहीच नाही, ती कुडकुडत बसलेली आहे ना, आपण बघतो ना पुढे निघून जातो, पण आपल्याला काय नाही दया, कारण आपले डोळे काय बांधलेले. मागं पिंपळनेरला आणि असंच एकदा रात्री मीटिंग संपून चाललो होतो. जवळजवळ मला वाटतं रात्रीचा 1 वाजला असेल. आम्ही पिंपळनेरमध्ये एंट्री केली, काही 1 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. आणि जसं पिंपळनेरमध्ये आम्ही आलो, त्या रस्त्याने चाललो होतो, अचानक आमचं लक्ष गेलं की वेडी बाई होती आणि ती ना थंडीची त्या ठिकाणी अशी रस्त्याच्या कडेलाच बसलेली होती कुडकुडत. तर दिसलं आम्हाला. आम्ही पुढे गेलो, थोडस गाडी आमची पुढे निघून गेली. आम्ही तिला पाहिलं पण ना तरी आम्ही पुढे निघून गेलो. आणि थोडं पुढे गेलो ना, हिच्या म्हणजे श्वेताच्या आणि माझ्या मनात एकच गोष्ट आहे. मी म्हटलं का ग, तिला थंडी वाजत असेल आणि ती तशीच बसलेली एवढ्या अंधाराचं. ती म्हणे माझ्या मनात पण तेच आलं. तुम्हाला माहिती, मी लगेच गाडी फिरवली पुढे जाऊन. रात्रीचा वेळ होता, 1-1:30 वाजलेले होते. परत तिथून गाडी फिरवली, परत आम्ही तिच्याकडे आलो. आमच्या गाडीमध्ये ना नवीन शॉल होत्या, आम्ही त्या काढल्या आणि तिला म्हटलं जा तिला देऊन. ती गेली आणि उचलून तिच्या हातात तिने देऊन दिली. जर आम्ही घरी गेलो असतो ना, आम्हाला रात्रभर झोप लागली नसती. तसंच समजतंय, दिसलं ना करा लगेच. त्याला म्हणतात की तुमचे डोळे उघडे आहेत. हालेलुया. दया करताना ना विचार नाही करायचा. देवाने दाखवली ना एखादी गोष्ट तर ती लगेच करायची. आमेन. आम्ही ज्यावेळेस त्या बहिणीला तिला शॉल दिली ना, नवीन शॉल होत्या आमच्याकडे, तर देऊन टाकल्या आणि आम्ही लगेच घराकडे वळलो. आम्हाला शांती वाटली. दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी आम्ही परत त्या रस्त्याने चाललो होतो ना, ती शॉल गुंडाळून मस्त बसलेली होती. आनंद झाला आम्हाला. भले ती वेडी आहे, थंडी तर तिला पण वाजतेच ना. अरे वाजते की नाही? कपड्यांची गरज तर आहेच ना. आपल्याला बऱ्याचदा दिसतं पण आपण काही करत नाही, कारण तुम्हाला माहिती आपले डोळे काय बांधलेले. आपल्याला दया नाही येत कोणाची. बघा, शंभरोण्याला आली, याचकाला नाही आली, लेव्याला नाही आली. अरे मग तू धार्मिक राहून फायदा काय तुझा? याचक म्हणजे काय? सेवा करणारा व्यक्ती ना, हा का नाही? लेवी पण सेवकच होता. पण तुम्हाला माहिती, शंभरोणी सेवक नाहीये, त्याला तर देवाची ओळख सुद्धा नव्हती, पण तरी त्याचे डोळे उघडे होते. हालेलुया. जे बघायला, जे दिसायला पाहिजे याचकाला, ते कोणाला दिसतंय? शंभरोण्याला. जे लेव्याला दिसायला पाहिजे ते कोणाला दिसतंय? शंभरोण्याला. आज पण तेच होतंय, मी तुम्हाला सांगतोय, तेच होतंय. अरे ख्रिस्ती लोक आपण स्वतःला म्हणतो ना, देवाने आपल्याला जिवंत केलं. तुम्हाला माहितीये, विधर्मी लोक ना आपल्यापेक्षा जास्त सेवा करतात, आपल्यापेक्षा जास्त दान धर्म करतात, आपल्यापेक्षा जास्त लोकांची मदत करतात. आणि तुम्ही का नाही करत? जर का माहिती का? आपले हातपाय अजून काय झालेले आहेत? आपले डोळे काय आहेत? बांधलेले आहेत. आपल्याला नाही कळत दुसऱ्याचं, आपल्याला दया नाही येत, आपण देवासाठी काहीच करत नाही, आपले हात असून सुद्धा मोकळे नाही आहेत. लक्षात घ्या, परमेश्वराची इच्छा तीच आहे, याला मोकळं करा. आज प्रभू आपल्याशी तेच बोलतोय. देवाची इच्छा आपले डोळे उघडावे. आमेन. गरजवंताची गरज आपल्याला दिसावी. आमेन. कुणीतरी गरीब आहे ना, त्याला खाय प्यायला नाही ना, तर आपल्याला किमान त्याची जाणीव व्हावी. ज्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल ना, समजून घ्यायचं तुमचे डोळे उघडले. आमेन. हालेलुया. येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होता, त्याला प्रत्येकाचं दुःख दिसलं. तुला काय दिसलं? हा, कोणाच्या आनंदात नाही सहभागी व्हायचा तो, पण दुःखात नेहमी झाला. आमेन. अश्रू पुसायला पुढे होता, लोकांचा आजार बरा करायला पुढे होता. आता बायबल असं म्हणतो, तो नाईन नावाच्या नगरात चालला होता. अचानक तिथून एक तिरडी येत होती. मेलेला व्यक्ती, एक तरुण मुलगा, एक आईचा एकुलता एक मुलगा मेला होता आणि त्याला ते बाहेर घेऊन जात होते. येशू त्या गावामध्ये चालला होता. बायबल काय म्हणतं? प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं त्याच्या आईला. बोला, कोणाला पाहिलं? आईला. आई काय करते? कारण तिचा एकुलता एक मुलगा मेला आहे. लक्षात आहे. येशू ख्रिस्ताला ना कळवळा आला तिचा. ज्या गावामध्ये मी जातोय त्याची परिस्थिती आहे की एका बाईचा एकुलता एक मुलगा मेला. हे दुःख आहे ना, फक्त त्या आईला माहितीये. लक्षात घ्या. आणि दुसरं कोणाला माहिती? देवाला. हालेलुया. आज देवाची इच्छा तीच आहे प्रियांनो. आज असे अनेक परिवार आहेत, लक्षात घ्या, की जिथे ना अशी अवस्था आहे लोकांची. कोणाचा तरी एकुलता एक मुलगा पापामध्ये पडलेला आहे, आपल्याला दिसतो, पण आपल्याला दया येत नाही. आपण कधी प्रार्थना सुद्धा नाही करत की हे देवा याच्या जीवनामध्ये काम कर, की त्या परिवारामध्ये काम व्हावं. बघून न बघितल्यासारखं करतो आपण त्या गोष्टी, कारण आपण बरं आहोत ना, आपण आशीर्वादित आहोत, आपल्याला काय कमी नाही ना. आपल्या घरात सर्व आपले लेकरं चांगले आहेत ना. दुसऱ्याचा पितो त्याच्याने आपल्याला काही फरक पडत नाही.
डोळे आंधळे आहेत तुमचे, डोळे बंद आहेत तुमचे, दया नाहीयेत तुम्हाला, करुणा नाहीयेत, कळवळा नाहीयेत. ज्या वेळेस तुम्हाला दुसऱ्यांचा त्रास दिसायला लागेल ना, समजून घ्यायचे तुमचे डोळे उघडले. हालेलुया. ते तर तुम्ही प्रेतासारखीच आहात. कोणासारखे आहात? फक्त जिवंत झाले पण दिसतात प्रेतच देवाला. असून प्रभू तुम्हाला केवळ जिवंत बघू इच्छित नाही, तर परमेश्वरला तुमचे डोळे उघडे बघू इच्छितो. तुमचं शरीर, तुमचे हातपाय, तुमचे कान पूर्णपणे प्रभू याला मोकळं करा. आमेन. याला प्रेतासारखं नका ठेवू, नाही तर तो काहीच कामाचा नाही. म्हणून पौल म्हणतो फिलेमोनाला, आता हा अनेसिम माझ्या पण उपयोगाचा आहे आणि तुझ्या पण उपयोगाचा आहे. कारण जेलमध्ये असताना माझी सेवा केली, आता बाहेर आल्यावर तो तुझी सेवा करेल. आमेन. एक चांगली संगती पौलासोबत त्याला भेटली आणि बायबल म्हणतं तो आला तेव्हा बंधनात होता, पण जेलमधून बाहेर गेला ना तेव्हा पूर्णपणे मोकळा झाला. हालेलुया. जेलमधून तर मोकळा झाला, पण बंधनातून सुद्धा काय झाला? मोकळा झाला. हीच देवाची इच्छा आहे की आपले डोळे उघडावे, आपलं मन उघडावं, आपण बघावं, आपल्याला दिसावं. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो याला मोकळं करा. मला याला काय करा? मोकळं करा. अजून एक वचन वाचा, योहान कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय. योहान कृष्णवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 39 पासून पुढे वाचा. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे. बोला, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे. हा येशूचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. हालेलुया. की ज्यांना दिसत नाही ना त्यांना दिसावे. मग याचा अर्थ असा नाही होत की डोळे आंधळे. डोळे असून सुद्धा ज्यांना दिसत नाही त्यांना काय करावं? दिसावं. ही देवाची इच्छा आहे. डोळे आहेत आपल्याला, पण दिसत, लोकांच्या गरजा दिसत, दुसऱ्याचा त्रास दिसत, दुसऱ्याचं दुःख दिसत नाही. सगळं स्वतःच दिसतं आपल्याला. कोणाचं दिसतं? त्रास पण कोणाचा समजतो? फक्त स्वतःचा. दुःख कोणाचं समजतं? स्वतःच. अडचणी कोणाच्या समजतात? स्वतःच्या. बाकी दुसऱ्यांचं आपल्याला काहीच दिसत नाही. हालेलुया. येशू काय म्हणतो? मी कशासाठी आलो? परत वाचा ते. मी न्याय निवाड्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. आणि ज्यांना दिसते त्यांनी काय व्हावे? आंधळे व्हावे. याचा अर्थ काय? ज्यांना दिसते त्यांनी काय व्हावे? आंधळे व्हावे. बऱ्याचदा ना प्रभूची इच्छा काय माहिती का? आपल्याला ना दुसऱ्याचं दिसावं, दुसऱ्याचं गरजा, दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याचा त्रास, सगळ्या गोष्टी दिसाव्या. पण तुम्हाला माहिती देवाची इच्छा ही आहे की ना स्वतः बाबतीत खूप विचार केला आतापर्यंत, स्वतः बाबतीत खूप जगले आतापर्यंत, पण ना आता स्वतःच्या बाबतीत आंधळे व्हा. स्वतःच्या बाबतीत काय व्हा? आत्मिक बाबतीत नाही म्हणत येते, गरजांच्या बाबतीत. बऱ्याचदा ना आपल्याला फक्त आपलंच कळतं की हा हे माझं. पौलाला त्रास नव्हता का? दुःख नव्हतं का? वेदना नव्हत्या का? पण तुम्हाला माहिती पौलाला स्वतःच काहीच नाही दिसायचं, त्याला दुसऱ्यांचंच दिसायचं. हालेलुया. प्रेषितांना स्वतःच काहीच नाही दिसायचं, त्यांना दुसऱ्यांचंच दिसायचं. का? कारण ते दिसणं गरजेचं आहे, तर तुम्ही देवासाठी काहीतरी करू शकता. आपल्याला फक्त आपलंच दिसतंय, पण दुसऱ्याचं काहीच दिसत नाही. परमेश्वर म्हणतो मी आलोच त्यासाठी की ज्यांना नाही दिसत ना त्यांना दिसावं. आमेन. जर ख्रिस्त तुम्हाला कळला ना तर आपल्याला त्या गोष्टी दिसणं गरजेचं आहे. पुढे काय झालं वाचा. परुषातील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, पुरुषांपैकी जेव्हा काही लोकांनी हे ऐकले तेव्हा त्याने त्यांना म्हटले, आम्ही आंधळे आहोत काय? आम्ही आंधळे आहोत का? आम्हाला आंधळे म्हणतो का तू? पुढे काय म्हणतो? येशू म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते. अरे जर तुम्हाला वाटलं असतं ना की तुम्ही आंधळे आहात तर देव म्हणतो तुम्ही दोषी नव्हते, तुम्हाला पाप नसतं. परंतु आम्हाला दिसते असे तुम्ही आता म्हणता. तुम्ही स्वतःच म्हणतात की आम्हाला सगळं दिसतं, म्हणून तुमचे पाप तसेच राहते. म्हणून तुमचे पाप तसेच राहते. लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांना असंच वाटतं की मला चांगलं दिसतं. मग देव एक दिवशी तुम्हाला विचारेल का रे तुला सगळं दिसतं का? मग आपण म्हणू हो प्रभू मला एकदम स्पष्ट दिसतं. बऱ्याच लोकांना चष्मा नाहीये ना? आहे का? नाही दिसत आहे काही लोकांना, बऱ्याच जणांना चष्मा नाहीये. मग समजा मी तुम्हाला एक प्रश्न केला, हे बायबल दिसतंय का? लगेच तुम्ही काय म्हणता? हो. चावी दिसते का? ओके. म्हणजे ही पण दिसते ना? ओके. अजून याच्यापेक्षा बारीक वस्तू आहे काय कधी? छोटीशी? नाही.
पेन दिसतोय का मागच्यांना? हा का नाही बोला? ओके. बघा बायबल थोडी मोठी वस्तू दिसली ना? ओके. त्याच्यापेक्षा ही चावी थोडीशी अजून लहान आहे, दिसते ना? ओके. आणि त्याच्यापेक्षा हा पेन जो आहे तो बारीक आहे, दिसतोय का? ओके. म्हणजे तुमचे डोळे कसे आहेत? चांगले. मग एवढे चांगले डोळे तर दुसऱ्यांचा त्रास का नाही दिसत? तुमचे डोळे एवढे बारीक बघू शकतात ना, मग दुसऱ्याचा त्रास का नाही दिसत? हा प्रश्न एकदा कोण विचारेल तुम्हाला? येशू. प्रभूने पहिले काय विचारलं? तुम्हाला दिसतं का? ते म्हणतात हा. मग प्रभू म्हणतो तुम्ही म्हणतात ना मला दिसतं, मग तुमचं पाप तसंच राहतं का? कारण तुम्हाला लोकांचा त्रास दिसत, अडचणी दिसत, कोणावर दया येतच नाही ना तुम्हाला. बाकी लहानातली लहान गोष्ट तुम्हाला दिसते, लहानातली लहान गोष्ट तुम्हाला दिसते तुला, आणि तुम्ही म्हणतात आम्हाला चांगलं दिसतं. पण गरीब दिसत नाही, दरिद्री कोणी दिसत, विधवा दिसत नाही, कोणी अनाथ आपल्या समोर असेल ना तो आपल्याला दिसत नाही, एखादा पापात पडलेला आहे मरत आहे ना तो आपल्याला दिसत नाही. बाकी लहानातलं लहान आम्ही स्पष्ट बघू शकतो. मला एक सांगा, आपले डोळे खरंच उघडे आहेत का बांधलेले आहेत? अरे बोला, बांधलेले आहेत. आपल्याला वाटतं आपल्याला फार चांगलं दिसतं म्हणून चष्मा नाहीये, बिना चष्म्याचे बसलेले, पण तरी तुम्हाला ते नाही दिसत ना जे देवाची इच्छा की जे दिसलं पाहिजे. आमेन. बोला येशू मसीह की. फायद्याच्या गोष्टी दिसतात, फायद्याच्या गोष्टी ऐकायला येतात, पण जिथे देवाच्या गोष्टी असतात ना त्या ऐकायला येत नाही, त्या दिसत सुद्धा नाही आपल्याला. लक्षात घ्या, ऐकून सुद्धा नाही ऐकल्यासारखं करतो आपण. एखादा व्यक्ती जर त्याच्या अडचणी सांगत असेल ना आपल्या जवळ येऊन, त्याची गरज अडचण, आपण असं दाखवतो ना मी ऐकलंच नाही. का बरं? कारण आपल्याला भीती वाटते हा माझ्याकडून मागेल असं. भले ते हुशार असतात लोक, त्यांना बरोबर माहिती असतं हा का बरं मला सांगून राहिला, कारण हा माझ्याकडून काहीतरी मागेल. मग आपण आहे ना असं दाखवतो मला काही कळलंच नाही तू काय सांगितलं. फायद्याचं असेल ना तर दुसरा जरी तिकडे बोलत असेल तरी आपल्याला ऐकायला येतं, पण जेव्हा दुसऱ्यासाठी काही करायचं असेल ना आपल्याला ऐकायला येत नाही. आपल्या फायद्याचं असेल ना लांबून पण दिसतं, पण दुसऱ्याचा फायदा असेल ना जवळून सुद्धा दिसत नाही. लक्षात घ्या, हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि देवाची इच्छा ना याला मोकळं करा. बोला काय करा? दिसायला पाहिजे तुम्हाला या गोष्टी. बस झालं आतापर्यंत स्वतःच पाहिलं सगळं, आता ना काहीतरी दुसऱ्यासाठी पण करा. आमेन. कुकरांचे लोक गेले का भांडे घ्यायला, प्रकल्पाचे भांडे? माझं वाटत होते ना, रात्री 3 वाजता निघायचे गाड्या करून आणि दिवसभर बसून राहायचे. भिकारी होते म्हणून नाही बरं का, घरात सगळे चांगले भांडे होते. हा यांचे, पण तिथं भेटत कसे होते? फुकट. बोला कसे? अनेक लोकांनी घेऊन आले फुकटचे भांडे, पण आपल्याच घरात ठेवले. ऑलरेडी आहेत आपल्याकडे, गरीबाला देणार. तुम्हाला माहिती का शासनाच्या स्कीमला कधीच गरीब लोकांना भेटत नाही, कारण आपणच खाऊन जातो. ते खरंच सांगतो तुम्हाला माहिती, खरं शासनाची जी स्कीम असते ना कोणासाठी असावी माहिती? मला वाटतं कोणासाठी असावी? जे ना ते तंबू देऊन राहतात बघा रस्त्यावर, ज्यांच्याकडे स्वतःची गरज, जे फुटपाथवर राहतात ना, ते सातपुड्या भागात जा तुम्ही, त्या लोकांना बघा, ते ज्यांना खरी गरज आहे त्यांना भेटत सगळं आपण खातो. हा सगळ्या शासनाच्या स्कीम. कोणी गरीब नाही तरी दारिद्र्य रेषेचे कार्ड 90% लोकांकडे असते. किती? 90%. आता पण विचारलं ना पिवळं कार्ड आणा तुम्हाला गाडी भेटणार आहे, सगळे घेऊन येते, आणि ऑलरेडी गाड्या आहेत. समजतंय का? बेघर कोणासाठी असतं? बेघर कोणासाठी असतं? त्याचं नावच आहे काय? बेघर. म्हणजे काय? ज्याला घर, चांगले घर असणाऱ्यांनी पण बेघर खाल्ले. सगळीकडे ही परिस्थिती. आपल्याला वाटतं ना आपल्याला शासनाने दिलं, नाही तुम्ही दुसऱ्याचं घर खाल्लं. समजते का? तुम्ही कोणातरी गरीबाचं काय खाल्लं? घर. कोणा खरंच ज्याच्या झोपडीमध्ये भांडे नव्हते ना त्याचे भांडे तुम्ही खाल्ले. लक्षात. काय वाटतं तुम्हाला देव याचा न्याय नाही करणार का? अरे बोला रे, हा करणार आहे का नाही? मतदानाच्या वेळेस पैसे घेतात का तुम्ही?
नाही घेत ना. लुटारू असतो ना, त्याच्यासोबत वाटा पाडतात. त्याच्या लुटीमध्ये काय पाडतात? वाटा. मला पण दे, तू पण खा ना. तो 5 वर्षातून एकदा देतो आणि मग 5 वर्ष तो आपल्याला लुटतो. पण आपण त्या 5 वर्षात तो जेव्हा येतो ना, तेव्हा आपण त्याला लुटण्याचा प्रयत्न करतो. तो पण लुटारू, आपण पण लुटारू. तरी जायचे स्वप्न कुठे? अरे बोला ना, स्वर्गात. काय वाटतं तुम्हाला, आपण जे करतोय ते योग्य आहे का? ख्रिस्ती आहेत ना तुम्ही, मला बाकीच्या लोकांशी घेणं देणं. पण इथं बसतात तुम्ही कुठं? चर्च मध्ये. बोला कुठं? चर्च मध्ये. डोळे आंधळेत आपले, मी तुम्हाला सांगतो. कान बहिरेत आपले, आपल्याला काही समजत नाही, काही समजत नाही. जिवंत झालेत तुम्ही, चर्च मध्ये येतात, पण अजून सुद्धा चांगलं वाईट काही आपल्याला कळत. त्यांच्या पापाचे वाटेकरी होऊ नका. ख्रिस्ती म्हणतात ना तुम्ही स्वतःला, ख्रिस्ती म्हणतात ना. या गोष्टी तुम्हाला का नाही समजत? अजून पण तुम्ही काय बांधलेले. बोला काय? प्रामाणिकपणा तुमच्या जीवनामध्ये का नाही दिसत? कारण अजून पण तुम्ही काय बांधलेले. देवाने तुम्हाला चांगलं घर दिलं ना, मग कशाला शासनाला म्हणतात की मी बेघर आहे? आपलंच घर आपल्याला दिसत नाही, म्हणून शासनाला आपण काय म्हणतो? मी काय बेघर. मग काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आंधळे? देव म्हणतो काय बेटा, तू शासनाच्या याच्यात नाव अर्ज दिला होता बेघरसाठी. मग देव म्हणेल तुला तुझं घर नव्हतं दिसत का? म्हणणार नाही का परमेश्वर? अरे बोला ना. तू भांडे घ्यायला गेला होता फुकटचे, का बरं तुझ्या घरात तुला भांडे नव्हते दिसले का? ते कोणासाठी होते? गरीब. बोला कोणासाठी होते? ज्यांच्याकडे अजिबात नाही त्यांच्यासाठी होते ना. पण तुला तुझ्या घरातले भांडे नाही ना देवा, मी काय आंधळा. माझे डोळे कसे बांधलेले. आमच्या घरातले भांडे दिसत नाही, फुकटचे दिसतात. मेहनतीचे पैसे दिसत नाही, पण फुकटचे दिसतात. हालेलुया. अरे इलेक्शनच्या वेळेस ना 500,000 रुपये ना तुम्ही ना, मी तुम्हाला सांगतो 2 तासात कमवा. किती तासात? पण ते कसे भेटतायत? कसे भेटतायत? म्हणून दिसतात आपल्याला. मेहनतीचे 1000 राहिले तरी दिसणार नाही, पण फुकटचे असले ना ते आपल्याला दिसतात. आंधळे डोळे काय बांधलेले लक्षात. आणि ना त्याच डोळ्यांना परमेश्वर मोकळं करू इच्छितो. आमेन. समजते का? लक्षात घ्या. सुधरा आता, कारण देवाने जिवंत केलंय. बोला काय केलंय? पण जिवंत सुद्धा प्रेतच दिसतायत देवाला. अजून काय दिसतायत? सगळे बांधलेले, तोंड बांधलेले, हातपाय बांधलेले, चेहरा ओळखतायत सगळे प्रेतासारखे होते. येशू म्हणतो याला काय करा? मोकळं करा. नेता हा काहीच कामाचा नाही. समजते का? नेता हा काही कामाचा नाही. बोला येशू. आणि म्हणून त्या ठिकाणी ते शास्त्री पुरुष म्हणतात आम्ही आंधळे. प्रभू म्हणतो नाही नाही, तुम्हीच म्हणतात आम्हाला सगळं दिसतं. लांबचं पण दिसतं. फायद्याचं असलं ना आम्हाला सगळं दिसतं, लांबून दिसतं. पण दुसऱ्याचा फायदा आम्हाला जवळून सुद्धा दिसत नाही. अजिबात दिसत नाही आम्हाला दुसऱ्याचा फायदा. आमचा असेल ना लांबून आम्ही ओळखून घेऊ हा आपला फायदा आहे. सो दुसऱ्याचा आम्हाला अजिबात दिसत. डोळे अजून बी बांधलेले. परमेश्वराची इच्छा आहे ते मोकळे करा. आमेन. देवाची इच्छा आहे आपल्याला दिसावं. ह्या बांधलेल्या अवस्थेतून मोकळं करण्याचं काम ना देवाच्या दासांचं आहे. बोला कोणाचं आहे? मी परमेश्वराचा दास आहे ना, ही सेवा घेऊन चालतो की प्रभू म्हणतो याला काय कर? मोकळं कर. जिवंत प्रभू करेल, पण मोकळं आपल्याला करावं लागेल. आमेन. खरी सेवा जर घेऊन चालत असाल ना तर सगळे लोक बंधमुक्त झालेच पाहिजे. आमेन. मोकळे झालेच पाहिजे. बऱ्याचदा लोकांना वाटतं एवढं का बरं डायरेक्ट बोलतात, त्याच्याशिवाय तुम्ही सुद्धा चर्च मध्ये हे करून द्या ते करून द्या. का बरं? तो करत तो आशीर्वादित होईल ना. तुम्ही करा ना, तुम्ही आशीर्वादित व्हा. हालेलुया. देव कोणाचा आहे? आपला. देवाने निवडलं कोणाला? जिवंत कोणाला केलं? मग देव कोणाकडून अपेक्षा करेल? इकडून तिकडून काहीच नाही होत. सगळं प्रभूसाठी आपल्याला करावं लागेल. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. परमेश्वराची इच्छा आहे याला मोकळं कर, कारण मी याला जिवंत केलं. आमेन. प्रभू तुम्हाला मोकळं करू इच्छितो, कारण त्याने तुम्हाला आणि मला काय केलंय? जिवंत केलंय. देव दुसऱ्याकडून अपेक्षा करत नाही. देवाची इच्छा तुम्ही मोकळे व्हा. तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करू शकाल, अन्यथा करू शकत. मी नेहमी म्हणतो ना लोकांना की चर्च मध्ये बसता टाळी सुद्धा वाजवत, कारण हात अजून पण
प्रेत वस्त्रांनी बांधलेले आहेत, जिवंत तर झाले. बरेच लोक असे असतात ना, तोंडच उघडत नाही गीत गायला, असेच बसून राहतात मेलेल्याचा. कारण प्रेत वस्त्रांनी तोंड अजून पण बांधलेलं, काही फरक पडत नाही त्यांना. काल रात्री पण मी बोललो ना, अनेक लोक मंडळांमध्ये झोपा काढतात. काय काढतात? झोपा. कान अजून पण त्यांना ऐकू देत नाही काय चाललंय. ही परिस्थिती. म्हणून येशू म्हणतो यांना मोकळं करा. बोला काय करा? मोकळं करा. जेवढे झोपत असतील ना पास्टर, त्यांना पुढच्या लाईनीत बसवायचं. हे खरंच सांगतो, पुढच्या लाईनीत नाही, मी तर म्हणतो स्टेजवर बसवा त्यांना. खरंच सांगतो, त्यांना कुठं बसवा, त्यांना मला झोपच तू पण इथं झोप, म्हणजे लोक तरी बघतील तू कसा झोप. हालेलुया. कशाला तिथे गर्दीत झोपतात ना, जरा इथं बिछाना टाकून झोपा. गादी पण घेऊन या, तुमच्यासाठी सगळी व्यवस्था करतो. ऐकायला नाही येत म्हणून झोपा काढतात. लक्षात घ्या, कारण अजून सुद्धा बांधलेले. तुला काय बांधलेले? प्रभू म्हणतो यांना काय करा? मोकळं करा. हालेलुया. मी तुम्हाला सांगू का, रविवारी चर्चला येताना ना शनिवारची झोप चांगली काढायची. समजतंय का? एवढे काम करतात, एवढे काम करतात, पहाटे लवकर उठतात, रात्री उशिरा झोपतात, काम करतात. मी म्हणतो ना, एक दिवस भेटतो ना देवाच्या उपस्थितीत येण्यासाठी, आराम करून यायचं आणि पूर्ण वेळ जागा राहायचं. समजतंय का? हा, एक दिवस काम कमी करा शनिवारच्या दिवशी. समजतंय का? पण रविवारी किमान जागे राहा. आमेन. हा, येतात तसेच अर्ध्या झोपेमध्ये विचार करतात, अर्धी झोप नाही झाली, बाकीची चर्च मध्ये काढू. काय जीवन कसं काय बदलेल मला सांगा ना. मेलेले तसेच आहेत सगळे. मला एक सांगा, हे बघा, येशूने लाजराला जिवंत केलं ना, केलं की नाही? लाजर कसा उभा आहे? बांधलेला. मला कसा उभा आहे? मला एक सांगा, बांधलेल्या अवस्थेमध्ये सगळं जीवन जगला असता आणि मेला असता, परत तसं उचलायचं कुठे टाकायचं? बोला, तसं उचलायचं कुठे टाकायचं? कबरेत टाकायचं. काही फायदा आहे का? बऱ्याच लोकांचं तसंच आहे. मुर्दे जिवंत झाले, मेलेले जिवंत झाले, पण अजून सुद्धा ना परत कबरेतच टाकण्याच्या लायकीचे. कुठे टाकण्याच्या? असा प्रेत वस्त्रांनी बांधलेला व्यक्ती कोणी घरात घेईल का? अरे बोला ना, नाही. त्याला परत कुठे टाकायला पाहिजे? कबरेत. म्हणून येशू काय म्हणतो, याला काय करा? मोकळं करा. आमेन. मोकळं करा देवाचं वचन. कारण कबरेतून काढलंय परमेश्वराने, नवजीवन दिलंय प्रभूने. देवाची इच्छा आहे ना, मोकळं व्हा. आमेन. बोले येशू मसीह की जय. सर्वांना समजलं का? मग काय तयार आहात मोकळं होण्यासाठी? देवाची इच्छा आहे. सत्य तुम्हाला कळेल आणि सत्यच तुम्हाला स्वतंत्र करेल. सगळी बंधनं तोडून टाकतं सगळं. म्हणून देवाचं वचन ऐका, देवाच्या वचनाप्रमाणे चाला. हेच वचन तुम्हाला पूर्णपणे बंधमुक्त करेल. आमेन. ज्याला नाही दिसत त्याला दिसायला लागेल, ज्याला नाही ऐकायला त्याला ऐकायला लागेल, जो नाही स्तुती करत तो स्तुती करायला लागेल, ज्याचे हात देवासाठी काहीच कामाचे नाही ना ते देवाचं काम करायला लागेल. आमेन. या सगळ्या गोष्टी होतील जेव्हा देव बंधमुक्त करेल. आणि म्हणून देवाची इच्छा आहे, त्याला मोकळं करा आणि मग जाऊ द्या. आमेन. आज परमेश्वराची इच्छा हीच आहे. इथं चर्चमध्ये आलेले जेवढे पण बांधलेले असतील, येशूच्या नावात देवाची इच्छा आहे की तुम्ही मोकळे व्हा आणि मोकळं होऊन इथून बाहेर जा. मग तुम्ही ना तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, इतरांसाठी, सगळ्यांसाठी काहीतरी कामाचे राहा. आमेन. नाही तर तुम्ही काहीच कामाचे नाही, कोणासाठीच काही कामाचे. लक्षात घ्या. पण जेव्हा मोकळे व्हाल ना, सर्वांसाठी तुम्ही कामाचे राहा. अनेसिम सारखं. कोणासारखं? पहिले तो निरुपयोगी होता, पण आता पौल म्हणतो तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी तो उपयोगी आहे. आमेन. पौलाच्या संगतीत राहून ना उपयोगाचा म्हणून गेला. पौलाने सगळे बंधनं तोडून टाकले त्या जेलमध्ये. त्याची विश्वास ठेव. हीच गरज आहे आज प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. आणि देव करू इच्छितो आपल्या सर्वांना स्वतंत्र आणि बंधमुक्त मोकळे व्हा. आपले डोळे मोकळे करा, आपलं जीवन मोकळं करा आणि देवाची इच्छा आहे त्याच्या राज्यासाठी काहीतरी करा. आमेन. त्याच्या सेवेसाठी काहीतरी लक्षात घ्या. परमेश्वर ते करायला समर्थ आहे. आमेन. बोले येशू मसीह की विश्वास ठेवतो की आज या सकाळच्या समयाला परमेश्वर आपल्याशी बोललेला आहे. प्रियांनो, जे उपकार देवाने आपल्यावर केलेले आहेत ना, ते का केले या बाबतीमध्ये जरासा थोडासा विचार करा. लाजराला जिवंत केलं ना, बायबलमध्ये पुढे असं म्हटलेलं आहे, अनेक यहुद्यांनी विश्वास ठेवला.
लाजराच्या बाबतीमध्ये. बायबल असं म्हणतं, तिथे एक वचन आहे वाचावर, योहान कृषी वर्तमान जे आपण वाचलं ना, योहान 11. तब जो यहूदी मरियम के पास आए थे और उसका यह काम देखा था, उनमें से बहुतों ने उस पर विश्वास किया. बायबल काय म्हणतं, ज्यांनी ते काम पाहिले त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास केला. अजून एक वचन आहे, मी तुम्हाला सांगतो, योहान याचा 12वा अध्याय, योहान याचा 12वा अध्याय आणि वचन 9 पासून पुढे वाचा. तो तेथे आहे असे लक्ष द्या, येशू तेथे आहे असे यहुदी लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशू करता नाही, पण बायबल असं म्हणतं फक्त येशू करता नाही, तर ज्या लाजराला त्यांनी मेलेल्यातून उठवले पण होते ज्या लाजराला येशूने मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरता ते आले. त्यालाही पाहण्याकरता लोक आले. आमेन. जेव्हा तुम्ही मोकळे होतात ना, तेव्हा लोक फक्त येशूलाच नाही शोधत, कोणाला शोधतात? तुम्हाला पण शोधतात. आमेन. बायबल काय म्हणतं, फक्त येशूला पाहण्यासाठी नाही, तर ज्याला त्याने जिवंत केलं त्या लाजराला पण पाहण्यासाठी लोक त्या ठिकाणी आले. आमेन. हा, लक्षात घ्या. जर प्रेतासारखा असता लाजर कोणी बघायला आला असता का? नाही, पण जिवंत झालाय लाजर. कसा झालाय? परत मोकळा झालाय, दिसतोय लोकांना. आणि बायबल असं म्हणतं, त्या लाजराला सुद्धा पाहण्यासाठी लोक आले. आमेन. जेव्हा तुम्ही मोकळे होतात ना, तर लोक तुमच्यापर्यंत येतील. समजतंय का? लोक आपल्याला बघायला गेले, आपली मोठी साक्ष त्या ठिकाणी जगासमोर असेल, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून देव प्रियांनो, परमेश्वरासमोर स्वतःला मोकळं करा. आमेन. मोकळं होण्याची गरज आहे, की जेणेकरून आपली साक्ष ही जगाला दिसेल. हालेलुया. जगातली लोक आपल्याला बघतील, आपल्यापर्यंत लोक येतील. आमेन. आपण जरी नाही गेलो ना तरी चालेल, पण आपली साक्ष इतकी मोठी असेल ना, ती साक्ष जगापर्यंत जाईल आणि लोक तुमच्यापर्यंत येतील. आमेन. आणि म्हणून बायबल असं म्हणतं, त्या लाजराला सुद्धा पाहण्यासाठी लोक लाजराकडे आले. नुसते येशूला पाहण्यासाठी नाही, तर लाजराला बघण्यासाठी, की कसा आहे हा लाजर जो मेलेल्यातून जिवंत झाला. आमेन. 4 दिवस कबरेत होता, कसा काय जिवंत झाला ते बघण्यासाठी लोक लाजराकडे आले. ही साक्ष आपली असू द्या. मी विश्वास ठेवतो, येणाऱ्या दिवसामध्ये किमान जे इथे बसलेले आहेत कुकरान मंडळीतले सगळ्यांना देव मोकळं करेल. बोला, काय करेल? मोकळं करेल. दुसऱ्यासाठी फायद्याचा विषय हा. आमेन. देवासाठी गौरवाचा विषय हा. पौल म्हणतो, आता अनेसिम तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी उपयोगाचा आहे. आमेन. तसंच तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, आपल्या मंडळीसाठी आणि देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे व्हा. आमेन. म्हणून मोकळं व्हा. विश्वास ठेवू. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करा. आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता, तुझ्या वचनात राहून तू आमच्याशी आज बोललायस, त्याबद्दल धन्यवाद देतो. लाजराला जिवंत केलं परमेश्वर, आणि तू म्हणतोस की त्याला मोकळं करून जाऊ दे, कारण बांधलेल्या अवस्थेत तू काहीच करू शकत नाही. तू कोणाच्याच कामाचा नाही. आज सुद्धा आम्ही मंडळीत आहोत, मंडळीचा भाग आहोत. आम्हाला निवडलंय, जिवंत केलंय, मोठं काम आमच्या जीवनामध्ये झालंय, पण अजून सुद्धा ना बांधलेल्याच अवस्थेत आहे. आज प्रत्येक मंडळीची ही जबाबदारी, सेवकांची ही जबाबदारी की त्यांना मोकळं करावं. प्रत्येक व्यक्ती जो उद्धार प्राप्त करतो त्याला बंधनातून सोडवावं आणि मोकळं करून मग जाऊ द्यावं, तरच तो तुझ्या गौरवासाठी उपयोगी होईल परमेश्वर. आणि म्हणून परमेश्वर तुला मी प्रार्थना करतो, इथं जितक्या लोकांपर्यंत आज तुझं वचन गेलेलं आहे त्यांनी स्वतंत्र व्हावं, त्यांनी बंधमुक्त व्हावं परमेश्वर, त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांनी तुझ्यासाठी ते उपयोगी पात्र व्हावं, यासाठी कृपा आणि अनुग्रह दे परमेश्वर. धन्यवाद. आज प्रत्येक जण परमेश्वराकडे मागा, देवा माझे डोळे उघड की मला गरीब दिसतील, मला दया येईल, मला कळवळा येईल, मला करुणा येईल. माझे कान उघड की मी तुझी वाणी ऐकेल, तुझी इच्छा समजेल. माझं मुख उघड की मी तुझी स्तुती करेल, तुझी महिमा करेल. माझ्या मुखाद्वारे अनेक लोक आशीर्वाद देतील. माझे हात मोकळे कर की मी तुझ्या सेवेसाठी देऊ शकेल. ही सगळी बांधलेली अवस्था प्रभू येशूच्या नावात मोकळी होऊ दे परमेश्वर. सर्व बंधनं येशूच्या नावात तुटू दे प्रभू.
की प्रत्येक व्यक्ती तुझ्या गौरवासाठी उपयोगी होईल असं तू कार्य करते बाबा. एक छोटस कोरस घेऊ आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू. त्याबद्दल हो परमेश्वर आमचं जीवन बदलतं. जरी आम्ही जिवंत झालोय पण अजूनही बदलणार आहोत परमेश्वरा. आम्हाला मोकळं कर परमेश्वरा. आमचे डोळे मोकळे होते, कान मोकळे होते, आमचं मुख मोकळं कर दे बाबा. आमचे हात मोकळे कर परमेश्वरा. जेणेकरून आम्ही तुझ्या उपयोगासाठी तुझ्या महिमेसाठी उपयोगी व्हावं यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. जसं अनेसिमला तू मोकळं केलं आज आम्हाला मोकळं कर. एक उपयोगी पात्र आम्ही बनू. आजपर्यंत आम्ही निरुपयोगी आहोत पण देवा आम्हाला उपयोगी कर. त्यासाठी आम्हाला मोकळं कर परमेश्वरा आणि तुझी इच्छा पूर्ण कर. धन्यवाद धन्यवाद येशू. धन्यवाद. विश्वास करतो तुझ्या वचनात राहून तू आता आमच्याशी बोललायस परमेश्वरा. केवळ ऐकणारे नाही तर त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे मला कर. 20 पेरलेले नाही 20 पट 60 पट आणि 100 पट फळ देणारा सर्व आपण मान महिमा गौरव सन्मान मला देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितले म्हणून आमेन.